ही गोष्ट आहे वर्ष 2005ची. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात एक अफवा पसरू लागली, जी ऐकून लोक हादरून गेले. असं म्हटलं जातं की राजस्थानाच्या बालाजी मंदिरात चुडेला बाटल्यामध्ये कैद करून ठेवलं जातं, पण त्या काळात तिथून 3 बाटल्या गायब झाल्या होत्या. असं सांगितलं जात होतं की त्या बाटल्यामध्ये कैद असलेल्या 3 चुडेला आता आजाद झाल्या असून दिल्लीत दाखल झाल्या आहे. अफवेनुसार त्या चुडेला अनेक वर्षापासून भुकलेल्या होत्या आणि लोकांचे प्राण आत्मा हेरावूनच त्यांचं पोट भरू शकत होते. त्या आपलं रूप बदलून दररोज रात्री दिल्ली, गाझियाबाद आणि आसपासच्या घराचे दरवाजे ठोकत आणि लोकांकडे कांदा भाकरी मागत असत. जो कोणी दरवाजा उघडायचा त्याचा पुढच्या 3 दिवसात मृत्यू व्हायचा. ही चर्चा इतकी वेगाने पसरली की लोक संध्याकाळ होताच घराकडे परतू लागले. मुलांचं एकटं बाहेर खेळणंही बंद झालं. इतकंच नाही तर पंडितांच्या सांगण्यावरून लोकांनी आपल्या घराच्या दरवाजावर हळद आणि मेहंदीचे माखलेल्या हाताचे ठसे उमटवायला सुरुवात केली. असं मानलं जात होतं की हा उपाय केल्यावर त्या 3 चुडेला तुमच्या घराजवळ येणार नाहीत. अशाच घटना 80च्या दशकात उत्तराखंडमधील अल्मोडा शहरातही घडल्या होत्या आणि तिथल्या लोकांनी हाच तोडगा आजमावला होता, ज्यानंतर त्या चुडेला तिथून कायमच्या निघून गेल्या. पण यावेळी हा उपाय कामाला आला नाही. दिल्लीत राहणाऱ्या आहुजा कुटुंबाचं आयुष्य त्या रात्री कायमचं बदललं. मिस्टर आणि मिसेस आहुजा या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते आणि त्यांचा 13 वर्षाचा मुलगा विपिन घरी अगदी एकटा होता. चुडेलाच्या भीतीने त्यांनी घराच्या दरवाजावर हळद मेहंदीचे हाताचे ठसे लावले होते. विपिन घरी एकटा टीव्ही पाहत असताना अचानक लाईट गेली. त्या काळी दिल्लीत पॉवर कट होणं सामान्य होतं, पण जेव्हा विपिनने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा शेजाऱ्याच्या घराचे लाईट चालू होते. त्याने हे पाहिलंच होतं की त्याला घराच्या मुख्य गेट उघडण्याचा आवाज आला. त्याला वाटलं कदाचित मम्मी पप्पा परत आले असावेत, पण जेव्हा त्याने दरवाजा जाईतून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आणि गेट उघडं पडलं होतं, जे हळूहळू आपोआप बंद झालं. हे पाहून विपिन खूप घाबरला. त्याने घराच्या आतला डबल डोअर घट्ट पकडला आणि लँडलाईनवर आईबाबाला फोन केला. त्याने त्याला सांगितले की त्याला काहीतरी विचित्र वाटतंय, पण तेवढ्यात फोन कट झाला. काही वेळातच त्याच्या दरवाजावर खटखट होऊ लागली. विपिन घाबरला. तेवढ्यात त्याला एका स्त्रीचा रडण्याचा आवाज आला. मी सकाळीपासून काहीच खाल्लं नाही, मला काहीतरी खायला द्या. विपिन घाबरत जाईच्या दरवाजातून त्या स्त्रियाला पाहाले चालला गेला. त्याला एक वृद्ध महिला दिसली, जी खरोखरच गरीब आणि भुकेली वाटत. विपिनला तिची दया आली. तो विसरून गेला की भाकरी आणि कांदा मागणारी चुडेल रूप बदलून येते म्हणून. विपिनने किचनमध्ये जाऊन पाहिलं, पण तिथे जास्त काही खाण्यासारखं नव्हतं. फक्त एक भाकरी आणि थोडे बटाटे होते. दरवाजा उघडला आणि ती भाकरी आणि बटाटे त्या वृद्ध महिलाला दिली विपिनने, पण त्या म्हातारीने बटाटे खाली फेकून दिले आणि त्याच्याकडे कांदा मागू लागली. माझ्याकडून बटाटे खाल्ले जात नाहीत, असं कर, मला कांदाच दे. तिने कांदा मागताच विपिनला समजलं की ही तीच कांदा मागणारी चुडेल आहे. तो घाबरून कांदा आणण्यासाठी आत जाऊ लागला, पण त्या म्हातारीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, मी पण तुझ्यासोबत येते, मी स्वतःच कांदा घेते. हे म्हणता जणू तिचं रूपच पलटलं. त्या म्हातारीने चुडेलचं भयानक रूप धारण केलं आणि ती जोरजोरात हसू लागली. विपिन भीतीपोटी तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच शेजारी राहणाऱ्या एका माणसाने पाहिलं की विपिनच्या घराच्या गेटवर हळद मेहंदीचे ठसे आता रक्ताचे डागात बदलले होते. त्या माणसाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की वरांड्यात विपिन बेशुद्ध पडला होता आणि संपूर्ण घर उघडं होतं. घरातील सर्व मौल्यवान वस्तू गायब होते आणि विपिनची आई वडील अजूनही घरी परतले नव्हते. त्या शेजाऱ्याने तातडीने पोलिसाला बोलावलं आणि विपिनला आपल्या घरी नेलं.
विपिन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास केला तेव्हा त्याला समजलं की आदल्या रात्री मिस्टर आणि मिसेस आहूजा यांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हे ऐकून विपिन पूर्णपणे खचला. त्या रात्रीनंतर पोलिसांनी त्या परिसरात गस्त वाढवली आणि पुन्हा कधीही कांदा मागणारी चुडेलाच्या घटना कोणासोबत घडली नाही. पोलीस आणि काही लोकांचं म्हणणं होतं की काही चोर चुड्याची भीती पसरून रात्री घरफोडी करत असत आणि विपिनच्या आई वडिलांचा अपघात हा केवळ एक योगायोग होता. पण विपिन आजही हेच मानतो की या सगळ्या मागे त्या कांदा मागणाऱ्या चुडेलांचा हात होता. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि कशी वाटली आपली स्टोरी हे पण सांगा. लाईक सबस्क्राईब सुद्धा करा.